नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच 25-26 मध्ये नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र या विषयाची 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 7वी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. प्रथम आकारिक घटक चाचणी, गुण 15, वेळ 1 तास. चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला यातील सर्व प्रश्न नक्कीच येतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा किंवा पाठांतर करा, लक्षात ठेवा. यामध्ये आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातल्या 2 प्रकरणांचा समावेश आहे. भूगोलाची 2 प्रकरणं आणि नागरिकशास्त्राचं 1 प्रकरण. अशा 5 प्रकरणांवर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. 3 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. बघा, पहिली, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. दुसरं, विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होय. 3, सम्राट अकबराच्या नाण्यांवर राम सीतेचे चित्र होते. त्यानंतर ब भाग बघा, नावे लिहा. जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. गौडूंची राणी, राणी दुर्गावती. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. मुघल सत्तेचा संस्थापक तो होता बाबर. त्यानंतर प्रश्न दुसरा 4 गुणांसाठी. 1 ते 2 वाक्यात उत्तरं लिहायचे. पहिलं, कृष्णदेवरायच्या कारकिर्दीत कोणत्या मंदिराचे बांधकाम झाले? त्याचं उत्तर आहे, कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमधील 1000 राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले. दुसरं, मौखिक साधने म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या साहित्यास मौखिक साधने म्हणतात. उदाहरणार्थ ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी. तिसरं, संविधान म्हणजे काय? उत्तर, देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्यास संविधान म्हणतात. चौथा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न तिसरा 5 गुणांसाठी आहे. बघा, पहिला प्रश्न भूगोल विषयावर आधारित, सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? उत्तर, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळू. दुसरी काळजी आहे, सूर्यग्रहण पाहताना काळा काचेचा किंवा गॉगलचा वापर करू. त्यामुळे डोळ्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, कारण की सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांना हानी पोहोचते. ही काळजी सूर्यग्रहण पाहताना घेऊ. पुढचा प्रश्न, आपला देश कोणत्या गोलार्धात आहे? त्याचं उत्तर, आपला भारत देश उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. त्याचा भौगोलिक विस्तार उत्तर गोलार्धात आहे तसा पूर्व गोलार्धात देखील आहे, कारण त्याची स्थिती पूर्व रेखांशावर 68° ते 97° पूर्व आहे.
पुढचा प्रश्न, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? उत्तर, चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशाचा कोन करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र या विषयाची म्हणजे सामाजिक शास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका किंवा वर्षभर होणाऱ्या परीक्षांचे क्वेश्चन पेपर आपल्याला आन्सर शीट सहित हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना